रामकृष्ण हरी. पूजा झालेली आहे आईची. आज आहे वटसावित्री पौर्णिमा. तर आईला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला पण खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा वटसावित्री पौर्णिमेच्या. आईची बी शुभेच्छा. मला हो. आम्हाला कशाला बाय आम्हाला नाही काय. आईची बी शुभेच्छा. आमचे सगळे दिवस सारखे आहेत आता इथून पुढचे. कळलं का? हा तसं नाही म्हणत मी, पण मला सगळे दिवस सारखे आहेत. आपल्याला काय आहे ग सांग बरं तू. हा जाऊ द्या. पण तुम्ही सगळ्या बहिणींनो सगळ्या आयांनो छान तुम्ही नटा मस्तपैकी वड पूजायला जावा. छान वडाची पूजा करा. नवरा कसाही असो पण त्याला 7 जन्म म्हणून मागा. बरोबर आहे का ना? हा 7 जन्मी हेच मिळू दे. म्हणजे छान असेल तर तोच मिळू दे, नसेल छान तर तोच मिळून अजून त्रास देऊ दे. म्हणतात ताई काहीतरी आज असं का बोलतायत. नाही, छानपैकी पूजा करा मस्तपैकी. प्रत्येकाचं प्रारब्ध आपलं आपलं नशीब होय ग म्हणून. हा काय असतं. देव म्हणला असेल आता बस ह्याच्या पुढे वडाची पूजा तू करायची नाही. हा ह्या जन्मात म्हणजे हा हो का. पण माझा नवरा खूप चांगला होता. मला वटसावित्री पौर्णिमेला गजरा वगैरे आणायचे. माहिती आहे ना तुला. हा असू दे. तर चला आईचं चाललंय काम करायचं. जगायचं नाही. तिने करायला स्वयंपाक. मी जाणार आहे आज म्हाताऱ्या आजीला घेऊन. ती पण एक दुःख आहे मला की मी म्हाताऱ्या आजीला घेऊन चालले म्हणून. मला सांभाळायचं होतं. बघा म्हाताऱ्या आजीला खाली आणतायत. मी आणि रोहित चाललोय म्हाताऱ्या आजीला घेऊन. कारण ती म्हणजे तिला असं खूपच त्रास होतोय. झोप नाही तिला 4 दिवस झालं. बाहेर खाली बसायचं. खाली खाली आपली पोरं ठोरं सगळे थांबलेले. तुझ्या भाऊ हा हळू 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 चल. मला नाही करमत म्हाताऱ्या आजी शिवाय. तर आता मी काय करू सांगा. काढलं का भंगार. एवढंच भंगार आहे ना. त्याच्यात 200-300 रुपये येते आलं. कुष्टा कैसा किलो है भैया. कुष्टा अभी 8 रुपये किलो का. और ये प्लास्टिक प्लास्टिक 10 रुपये. चलो ये 10 रुपये लगाओ और ये 12 रुपये लगाओ. तो मैं ले जाऊंगा तो हमको क्या मिलेगा आप ही बोलो ना. चलो कोई बात 2 नहीं. रुपये हम भी जो आपका है ना वो हिसाब से लगा और लेके जाओ. 2 चलो रुपये ठीक है. हम भी कमा लेंगे. कमा लो कमा लो. चलो मेरी एक बुढ़ी अम्मा बीमार है, मुझे उसको लेके जाना है. अभी बारिश भी आएगा. हा ना. कुठे आता होय सुंदर मावशे. कसं आहे तेवढंच आले तर आपल्या आपल्या रंजना ताईच्या तंबाखूची सोय. मग काय तर होय. आर्यन दादा कोण आले म्हातारे आजे. तुला बघायला कोण आले. ओळखलं का तू. कोण आहे मी कोण आहे. कोण आहे बाई. ओळखते की रे. कसं काय करायचं. कोण माघारी पाठवायचं. कस काय करा. आर्यनला लय असं येते आजी बोलायला की. होय आर्यन कसं काय करायचं. तुझी आजी सारखीच आहे ना. हा तसंच तुझी आजी असंच करायची. करायची. शेवटचं 4-5 दिवस असं झालं होतं सगळं. जुनं आठवतं त्यांना सगळं. कळलं का. कळलं का. तुम्ही किती मांडी घालता ग. वर बसतो बघ. हिची मांडी आणि तिची मांडी बघ आणि हिची बघ आणि तुझी. म्हातारे आजे होय इकडे बघ. ए हे बघ हे बघ. कुठे आहे मी. इकडं आकिका बघा. आकिका इकडं. नाही नाही मला ओळखलं का तू. आता व्यायाम करायचा. कसं करायचं आणि काय ते तसं करून करून डोसकं कसं करून घेतले बघ ना. तसंच आहे ती. हा हा तसंच आहे. तसं झाला का तुझा व्यायाम. मला ओळखलं का तू. कोण आहे. मी कोण आहे. तुझं नावच येत नाही लवकर.
का बर ग मला ओळखत नाही तू आमची मालकी नाही ना तू मी मालकी ना आता वरून झाल्यावर हा? बोलते, एखाद्या बारीला ध्यानावर बोलते, एखाद्या बारीला उरीच बोलते, बोलत आम्हाला बी तशीच करते. हा ना नाहीतर मग असे काहीतरी गोळा करते हे करते देऊ नको खाऊ नको म्हणले तास नाव घ्यायची माझंच नाव आहे म्हणायची तुझं. हिनं झोपली ना तर बरं वाटेल. झोप तिनं कसलंच नाही. आता बघितलं का जमिनीवर पडले बघ. आता काय करायचं. खाली झोपली तसंच आहे सारखं होय. ती कितवा दिवस आहे का आज झोपली नाही ती. 3 दिवस झालं. रात्री 3 कसं रात्री 3 वेळ आहे. हा ना म्हणजे 6 दिवस झाले झोपली आठवत. तिने झोपली असते मग नसते एवढं येड्यावानी केलं. ती झोपच नाही त्याच्यामुळे ते बिचार रात्रभर तुम्ही जावत म्हणजे तिनं झोपतच नाही का. नाही नाही अजिबात झोपत नाही आई. कसला डोळा नाही. कसला डोळा नाही आम्हाला लागतोय कधी कशाला खोटं बोलावं. आम्ही तरी पहिल्याशी थोडं गौरी पण झोपी जातोय. ती लय फिरायला लागली मग तिथून पुढं आम्ही जागा होतो ना मग. आणि लयच याचे खाटत का त्याचे खाट का त्याचे खाटले सारखं बरं असं दमच नाही पार. नाहीतर मग पिशव्या उचकीत बसते असे करते. आखिर तर एक कापड ठरलं अशी पिशी केली पार डायरेक्ट. आकाचं हो ते पिशा काढाय खाट खाली शिरती त्याच्यामुळे ते लागा लागी होती मग तिला. आपल्याला घे बाय आका इकडं. चला सावलीत घे बाय. उठव मी आलेच उठव. मला तर काय सुचच नाही गेले काय करायचं आणि काय नाही. होय मोनाजीला चावले म्हण की. हो चावली नाही हो पाठीला बी हाताला बी. नाही म्हणूनच घेऊन जायचं आज. हो नाही तिच्यात लय ताकद आली. कुठली एवढी ताकद आली काय माहित नाही बाबा. बस इकडे थोडं मांडी घरी मांडी. आभाळ तर लय आले वारं पण सुटले. पण काय झालं वत्सल आजी. होय काय काळजी करत नका. आज लय मस्त आहे. हा उठली की चकाचक राहणार छान. किती दिवसानं झोपली वत्सल आजी ती. बरोबर आज 4था दिवस आहे आणि आत्ता झोपली. 4 दिवस जागली आणि रात्रभर दिवसभर पण आज लय छान झोपली. कारण तिला घेऊन जायचं होतं. हा खाली बोलवलंय हा तर जी झोपली आहे ते उठायला तयारच नाही. काय करायचं कला होती आता. खरंच हा नाही. आता चांगली होते. काय चांगली बी होईन आणि मस्त राहील. आता किती आवाज दिला तर उठायची तयार नाही. म्हातारे आजे ए म्हातारे आजे. हा पांघरून काढणं नाही का तोंडावर उठायला तयार नाही. होय इथं वारं सुटलंय एवढं. आता घरात जायचंय आपल्याला. होय लय वारं सुटलंय म्हातारे आजे. चला वरती. चहा केलेला आहे चला. कसलं गार वारं सुटलंय मावशे. कशाला खाली येतो तुम्ही लोक. हा कुठं आहेत कुंभार मॅडम कुठं आहेत. आवाज द्या ना कुंभार मॅडमला. आमचा घसा नीट नाही बघा आवाज द्यायला. पाणी येईल म्हणून बसले अमृता लक्ष ठेवत तिकडं. आणि आता बघू लक्ष्मी आजी कशी आहे. आज सकाळी घेऊन जायचं होतं. घेऊन जायला खाली आणलं की झोपायचं चालू झालं. आणि जी झोपली आहे ती बघू ना आता उठले का नाही बघू द्या मला. वाळत घालायला जाते. काय वाळत घालायला. हे कपडे आपली उशीर झाला धुवायला. किती झोपावं रंजना काय. काय आहे सकाळी आंघोळ केलं ना हा. की कपडे पहिलं धुवावं. नाही जरा तुझी गर्दी असते ना सकाळ सकाळ. किती गर्दी असते बाहेर. 2 बाथरूम आहेत आपल्याला. आता हे तुझे कपडे वाळणार का सांग बर. नाही उद्यापासून कधी झोपले हिनं बापरे. आधी कपडे धुवायचे आपले मग झोपायचं. हा गच्च पिळून वाळू घाला आता. आणि चहा घेऊन ये. आईने चहा केलाय. काय चाललंय. रामकृष्ण हरी. हा खाली बसू नका उठा छकुले. मी आता परत सांगणार नाही तुम्हाला. चटया टाका खाली. आणाबर चटया घरात त्या. गारटा आहे भरपूर आता. हा द्या स्वेटर द्या. डोक्याला बांधायचं पण द्या. छकुलीचं पण आणा. 2 चटया टाकायच्या चांगल्या. म्हाताऱ्या जेव
म्हातारी आजी झोप चांगला लागली. किती दिवस 3 दिवस झोपलेली नाहीये आणि आता बिलकुलच उठत नाही. हळूच हळू 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 हळू. बस तिथं मोना आजीच्या खाटावर थोडे वेळ बस. मोना आजीला नाही आवडत पण बस आता. बस तुला उभा राही नाही. बस तुझी बी तब्येत आज बरी नाहीये. झोप. बसू दे. बघा तो का बसू दे ना गेले. बस बसू दे मोना आजी. हा सगळेच बसतात म्हणते मोना आजी. बघितलं का होय. बसू देते का. कधी झोपले ग म्हातारे आजी तू होय. 1 वाजल्यापासून. आता किती वाजलेत कलावती. आता 8 वाजायला आले. आणि मग 8 वाजता हिनं चहा पिते उठून. गारे आज तुम्हाला झोपू देणार आहे तिनं. कुणालाही त्रास देणार नाही. काय म्हातारे आजी. म्हातारे आजी बरी झाली का तू. बरे. काय माझं नाव काय आहे. तुझं नाव होय. हा मला काय म्हणतेस तू. नाव येतच नाही लवकर. पण तू काय म्हणतेस मला. अक्का. हा बरी आहे का तू. बरी आहे होय. तुला एवढे दिवस नीट नाही झाली आणि भानगावला नेऊन सोडते पण खाली घेऊन गेल्या गेल्या नीट झाली. कस काय ग जादू झाली का नाही. इकडे बघ. ए म्हाताराजी इकडे बघ. हे बघ तोंड सुजलंय सगळं तुझं झोपून झोपून. माझ्याकडेच बघते. हा व्यायाम तर सारखा चालू आहे. अरे बापरे लागलं टकुऱ्याला. झाली बाई आताशी. बघू अजून काय नाही. आज इळभर त्रास नाही दिला. झोप झाली चांगली ती. हा? फ्रेश झाली ती. बाई झोप झाली तर फ्रेश झाली. रंजनात आहे कसलं ग. बोलल्या 3 रात्र 3 दिवस त्याने लय त्रास दिला. आता त्रास देणार आहे का तू ह्यांना. तरच कशाला देऊ मी कुणाला. मला त्रास आहे. कुणाला देऊ. त्रास देऊ नये बरं. देवा चिंतामणी लय मोठी चिंता हरली रे राया तू माझी.